हॅलो स्टुडंट्स, आपण लॉज ऑफ मोशन हा टॉपिक स्टडी करत आहोत. त्यामध्ये आपण लास्ट लेक्चरमध्ये काय बघितलं होतं? स्पीड आणि वेलॉसिटी. स्पीड इट इज द टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड in per unit time, that is called as speed. Okay, and what is velocity? Velocity it is the displacement that occur in unit time. Okay, it is called as velocity. So we have seen SI unit of speed and velocity is meter per second, and CGS it is centimeter per second. And we have also seen example related to speed, velocity as well as average speed. So the formula which we use for speed is equal to distance upon time. That formula was first time measured by scientist Galileo. Okay, Galileo ने first time speed is equal to distance upon time हा formula measure केलेला होता. Okay, and do you know what is the speed of sound in dry air? Okay, so साऊंडचं ड्राय एअरमधलं स्पीड किती आहे माहिती आहे का तुम्हाला? सो इट इज 343.2 मीटर पर सेकंड एवढं आहे. ओके, म्हणजेच साऊंडचं ड्राय एअरमधलं स्पीड हे 343.2 मीटर पर सेकंड एवढं आहे. ओके, ॲज वेल ॲज स्पीड ऑफ लाईट ते किती आहे तर 3 × 10⁸ मीटर पर सेकंड एवढं आहे. ॲज वेल ॲज द स्पीड ऑफ द रिव्होल्यूशन ऑफ द अर्थ around the sun is 29770 मीटर पर सेकंड. ओके, सो अर्थचं रिव्होल्यूशन किती आहे, त्याचं स्पीड किती आहे 29770 मीटर पर सेकंड. सो इन दिस लेक्चर we'll discuss about types of motion. So how many types of motion are there? There are two types of motion. Which are those? First one uniform motion and second one is non-uniform motion, or we can say it as uniform linear motion or non-uniform linear motion. त्यानंतर आपण पहिल्यांदा बघूया युनिफॉर्म मोशन म्हणजे काय किंवा युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणजे काय. सपोज अ कार, ओके, इट इज ॲट प्लेस ए. आता कार ए ह्या प्लेसवरून बी ह्या प्लेसवरती येते. ठीक आहे, आता ए पासून बीपर्यंत येण्यासाठी त्या कारला जर 15 मिनिट्स एवढा टाईम लागत असेल आणि ए पासून बीपर्यंतचं डिस्टन्स सपोज 10 किलोमीटर एवढं आहे, म्हणजेच काय, ती कार 15 मिनिट्समध्ये 10 किलोमीटर एवढं डिस्टन्स कवर करते. त्यानंतर नेक्स्ट 15 मिनिट्समध्ये सपोज दॅट कार ट्रॅव्हल द सेम डिस्टन्स दॅट इज 10 किलोमीटर, म्हणजेच पुढच्या 15 मिनिटांमध्ये पण ती कार 10 किलोमीटर एवढंच डिस्टन्स कवर करत असेल. त्यानंतर जे नेक्स्ट 15 मिनिट्स आहेत, ओके, पहिल्यांदा ए पासून बीपर्यंत, सपोज बी पासून सी हे डिस्टन्स आहे आणि सी पासून परत डी ह्या ठिकाणी 15 मिनिट्समध्ये ती कार सेम डिस्टन्स ट्रॅव्हल करते, म्हणजेच 10 किलोमीटर एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करत असेल. तर आपण इथे बघतो टाईम इंटरवल आहे तो आपल्याला कशा दिसतो तर इक्वल दिसतोय. ओके, सो टाईम इंटरवल इज इक्वल अँड हिअर डिस्टन्स इज ऑल्सो इक्वल. ओके, प्रत्येक वेळी प्रत्येक 15 मिनिट्स नंतर 10 किलोमीटर एवढं डिस्टन्स ती कार कवर करते असं आपल्याला दिसतंय. म्हणजेच काय तर दॅट कार कवर्स इक्वल डिस्टन्स in equal interval of times. So that means that car is in uniform motion. So what is uniform motion? If an object covers equal distance in equal intervals of
time, then the object is said to be in uniform motion. म्हणजेच आपण इथे बघितलं होतं कार प्रत्येक 15 मिनिट्स नंतर 10 किलोमीटर एवढं डिस्टन्स कवर करते. म्हणजे प्रत्येक वेळी हिअर इट कवर्स सेम डिस्टन्स, दॅट इज इन इक्वल time interval that car covers equal distance. Okay, so that means that car, okay, so that is the object, that object is in uniform motion. युनिफॉर्म मोशन म्हणजे काय, जेव्हा एखादा ऑब्जेक्ट इक्वल डिस्टन्स कवर करतो इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, देन दॅट ऑब्जेक्ट इज सेड टू बी इन युनिफॉर्म मोशन. Then second type, non-uniform motion or non-uniform linear motion. So if an object covers unequal distance in equal interval of time, then the object is said to be in non-uniform motion. Suppose here a car is moving फ्रॉम प्लेस ए. आता ए प्लेसवरून बी या ठिकाणी सपोज 15 मिनिट्सच आपण कन्सिडर करूया. 15 मिनिट्स नंतर ती किती डिस्टन्स ट्रॅव्हल करते, तर 10 किलोमीटर एवढं डिस्टन्स जर ती कार कवर करत असेल, त्यानंतर पुढच्या 15 मिनिट्समध्ये ती कार सपोज 8 किलोमीटर एवढं डिस्टन्स जर कवर करत असेल, अँड इन अनादर 15 मिनिट्स, ओके, सपोज सी पासून डी पर्यंत ती कार जात असेल आणि पुढच्या 15 मिनिट्समध्ये ती कार सपोज 9 किलोमीटर एवढं डिस्टन्स कवर करत असेल, तर आपण इथे बघतो टाईम कसा दिसतोय आपल्याला. टाईम इज इक्वल, ओके, इक्वल इंटरवल ऑफ टाईम, पण डिस्टन्स आपल्याला इक्वल दिसतोय का इथं. 10 किलोमीटर, 8 किलोमीटर अँड 9 किलोमीटर. ओके, सो दॅट मीन्स हिअर दॅट ऑब्जेक्ट, कार काय आहे, तो ऑब्जेक्ट आहे. सो दॅट ऑब्जेक्ट कवर्स अनइक्वल डिस्टन्स. इथे आपल्याला दिसतं हे काय आहे, अनइक्वल डिस्टन्स आहे इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. सो दॅट्स वाय दॅट कार इज सेड टू बी इन नॉन युनिफॉर्म मोशन. म्हणजे जेव्हा एखादा ऑब्जेक्ट अनइक्वल डिस्टन्स कवर करतो इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम, तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, तो नॉन युनिफॉर्म मोशनमध्ये आहे. नाव विल डिस्कस एक्झाम्पल रिलेटेड टू युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म मोशन. अमर, अकबर and Anthony are traveling in different cars with different velocities. The distances covered by them during different time intervals are given in the following table. आता ह्या एक्झाम्पलमध्ये आपण बघतो अमर, अकबर अँड अँथनी. ओके, तिघेही डिफरंट कार्समधून ट्रॅव्हल करत आहेत आणि त्यांनी कवर केलेलं डिस्टन्स आणि त्याचबरोबर टाईम इंटरवल्स इथं टेबलमध्ये दिलेले आहेत. सो यू कॅन सी हिअर फ्रॉम 5 o'clock to 8 o'clock टाईम पिरियड इज ऑफ 3 hours. द 3 hours अमर कवर्ड 120 किलोमीटर, अकबर कवर्ड 120 किलोमीटर and here Anthony covered 84 kilometer distance. You can see the time period from 5 to 5:30, it is 30 minutes. Similarly from 5:30 to 6, again 30 minutes. Then from 6 to 6:30, 6:30 to 7, 7 to 7:30, then 7:30 to 8. ओके, म्हणजेच इथं टाईम इंटरवल किती आहे, तर 30 minutes. So first we'll discuss distance covered by Amar. In first 30 minutes, Amar covered 20 kilometers. So first
30 minutes means from 5 to 5:30. Then in next 30 minutes, that is from 5:30 to 6. So in these 30 minutes, how much distance is covered by Amar? That is 40 minus 20, that is equal to 20 kilometer. Similarly here 60 minus 40, that is equal to 20. Again 80 minus 60, that is equal to 20. Then here also 20 and 20 kilometers. म्हणजे काय? Amar covered equal distances in equal interval of time. Okay, that means Amar is in uniform motion. Then distance covered by Akbar. So in first 30 minutes he covered 18 kilometer. Then in next 30 minutes again he covered 18 kilometer, then 6 kilometer, 28 kilometer, 25 and again 25 kilometers. So we have calculated these distances, okay, in case of Amar as we have calculated. So you can see these are unequal distances which are covered in equal interval of time. That means Akbar is in non-uniform motion. Then in case of Anthony, in first 30 minutes he covered 14 kilometer. Then in next 30 minutes he covered 14. Here also he covered 14 kilometer. That means he covered equal distances in equal intervals of time. That means Anthony is also in uniform motion. Today we have discussed two types of motion. In that, first, uniform motion. If an object covers equal distances in equal interval of time, then the object is said to be in uniform motion. Then second, non-uniform motion. If an object covers unequal distances in equal intervals of time, then the object is said to be in non-uniform motion. Then here we discuss example related to uniform and non-uniform motion, in which Amar and Anthony are in uniform motion while Akbar is in non-uniform motion. Thank you.